चला, राठोड एमपीएससी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. हे आपली सुरुवात आहे. तसं जर बघितलं तर ह्या ठिकाणी दिसतंय किरण कुमार सरांची शिकवणी डायरेक्ट खोपडीत. काही काही जणांना असं वाटू शकतंय की हा काय प्रकार आहे, तर मित्रांनो हा खराच प्रकार आहे. तसं हे मलाही माहिती आहे की हे असं लिहिणं कितपत योग्य आहे हे मी पण बघू शकतो, मी पण जाणू शकतो. ठीक आहे, पण मला असं वाटतं की नाही, खरंच इट्स ट्रू. मला खरंच असं वाटतं की हे सत्य आहे. म्हणून मी जाणून बुजून ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की किरण कुमार सरांची शिकवणी डायरेक्ट खोपडीत. राईट. आता खरं सांगायचं म्हणलं तुम्हाला की एक मी असं प्रत्येक ह्याच्यामध्ये मी म्हणत असतो की बाबा तुम्ही टेन्स करा, तुम्ही टेन्स करा, तुम्ही टेन्स करा. बार बार तुम्ही कुठेही शिका, तुम्ही मजापाशी शिका, दुसरीकडे शिका, कुठेही शिका, पण मित्रांनो तुम्ही टेन्स करा. आणि टेन्स कसा करता आला पाहिजे, मी बार बार म्हणजे एवढी वेळेस मी रिक्वेस्ट करतो, एवढी वेळेस मी काय काय जणांना असं दाबून धरून सांगतो की तू फक्त टेन्स कर. कारण तुम्हाला टेन्स आला म्हणजे बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. राईट. तर तुम्हाला बघा, आता ऍक्टिव्ह व्हाइस सॉल्व्ह करते वेळेस आता ह्याच्यामध्ये आपल्याला सिरीज घ्यायचं आहे, आपल्याला ते कंटिन्यू सिरीज घ्यायचं आहे इथून पुढे आपल्याला. पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की टेन्सचा किती रोल आहे आणि किती महत्व आहे. कारण टेन्स आला म्हणजे तुम्हाला क्वेश्चन टॅग आला, टेन्स आला म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आलं, टेन्स आला म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह व्हाइस पॅसिव्ह व्हाइस आलं. राईट. आणि हे आल्याच्या नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जातात. ठीक आहे. तर टेन्स कसा करता आला पाहिजे, मला असं वाटत नाही की बाबा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणूनच व्हायला पाहिजे. पण असं मला असं वाटतं की काही काही नवीन विद्यार्थी असतात, त्यासाठी हे मला म्हणावंच लागते. बरोबर. कसं तुम्हाला टेन्स आला पाहिजे की बाबा एखादं वर्ब आहे, काय आहे, टेल, टोल्ड, टोल्ड, है की नाही. तुम्हाला जर म्हणलं हे टेन्स तुम्ही करा, कसं करणार, 12च्या 12 वाक्य तुम्हाला असे डायरेक्ट असे 10 सेकंदात आले पाहिजे. तू म्हणशाल हे कसं पॉसिबल आहे, तू म्हणून दाखव बरं पहिले. अब तुम्ही कोणताही मला वर्ब द्या, मी म्हणून दाखवतो. जसं की आय टेल, आय एम टेलिंग, आय हॅव बीन टेलिंग, आय हॅव टोल्ड, आय टोल्ड, आय वाज टेलिंग, आय हॅव टेलिंग, आय हॅव टोल्ड, आय विल टेल, आय विल बी टेलिंग, आय विल हॅव बीन टेलिंग, आय विल हॅव टोल्ड. है की नाही. तुम्ही कोणतंही बघा, जसं की मी जर म्हणलो राईट, रोट, रिटर्न, आय राईट, आय एम रायटिंग, आय हॅव बीन रायटिंग, आय हॅव रिटन, आय रोट, आय वाज रायटिंग, आय हॅड बीन रायटिंग, आय हॅड रिटन, आय विल राईट, आय विल बी रायटिंग, आय विल हॅव बीन रायटिंग, आय विल हॅव रिटन. है की नाही. म्हणजे तुम्ही कोणतंही वाक्य घ्या, कोणतंही टेन्स म्हणजे कोणतंही वर्ब घ्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली ते येऊन जाईल. जसं की मी आता म्हणलो गो, वेंट, गो. है की नाही. I go, I'm going, have been going, have gone. I went, I was going, had been going, had gone. I will go, I will be going, I will have been going, I will have gone. तुम्ही म्हणशाल हे ठीक आहे, त्याचा फायदा काय, तर तुम्ही म्हणशाल की ऍक्टिव्ह व्हाइस पॅसिव्ह व्हाइस जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला सांगू की तुम्हाला ऍक्टिव्ह व्हाइस पॅसिव्ह व्हाइस करायचं, हे चॅप्टरच नव्हे, हे एकदम फुकटचे मार्क आहेत, ते एकदम फुकटचे मार्क आहेत. तुम्ही म्हणजे कसं, आता मला एवढं पाठ झाल्यावर तुम्ही मला सांगा काय मी ऍक्टिव्ह व्हाइस पॅसिव्ह व्हाइस काय मी 10 सेकंदात उडणार नाही. हा. जसं की मी म्हणलो आता आय राईट अ लेटर, लक्षात आलंय, आय राईट अ लेटर. बाबा मी डायरेक्ट हे पॅसिव्ह व्हाइस निवड, आय राईट अ लेटरच नाही, लेटर इज रिटन बाय मी. हा. नाही नाही नाही, मी सगळ्याला सगळं म्हणजे 12 वाक्य डायरेक्ट मुकट म्हणून दाखवतो. कारण मला हे टेन्स पाठ आहे, म्हणून मला ते पण पाठ आहे. कारण फक्त उलटच करायचं काम आहे. अ लेटर इज रिटन बाय मी, अ लेटर इज बिंग रिटन बाय मी, अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी, अ लेटर वॉज रिटन बाय मी, अ लेटर वॉज बिंग रिटन बाय मी, अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी. है की नाही. अ लेटर विल बी रिटन बाय मी, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. म्हणशाल तुम्ही 8च म्हणल्या सर, है की नाही. बाकीचे 4, अरे बाकीचे 4 भाषे होत नाही, है की नाही. त्याचं कर, हा, अ लेटर इज बिंग, अ लेटर हॅज बीन बिंग रिटन बाय मी, है की नाही. अ लेटर had been written, being written by me, a letter will be being written by me, a letter will have been being written by me. त्याचंही मला क्वेश्चन करतात, पण ते एक ग्रामॅटिकली एक करेक्ट नाही. समजते. निवड हे लेटरच नाही, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येत आहे. आता आपल्याला काय तो चॅप्टर आपण सुरुवात करत आहोत, बरोबर, ते आता नाही, पण तुम्हाला हे सांगालो की इंग्लिशचं आपल्याला हे घेतल्याच्या नंतर किती फायदा आहे. राईट. टेन्स केल्याच्या नंतर काय काय फायदा आहे ते सांगालो तुम्हाला. राईट. चला आपल्या सिरीजला आपण स्टार्ट करूया. बघा, आता एक क्वेश्चन आहे. काय आहे क्वेश्चन, आय एम नॉट फोर्स्ड. आता तुम्ही काय काय करता, कधीही आपल्याला एखादा क्वेश्चन दिला तर फक्त एवढं बघायचं असते, जस्ट नजर ठरवायची असते, नजर ठरवून कळते की बाबा इथं काय आहे, टिव्ह व्हॉइस, नाही नाही. म्हणजे एवढंच नजर ठरवायचं असते आपल्याला, फक्त काय बघायचं असते, आय एम नॉट फोर्स टू स्टडी हार्ड बाय माय पॅरेंट्स, हे असं एवढं हे करायचं नसते, फक्त त्याचं एवढंच बघायचं असते बस. आणि एवढं बघितल्यामुळे काय फरक पडतंय,
की हे आपल्याला कळून जाते की सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सर कसं? आता कसं म्हणल्यावर कसं सांगू आता? त्याच्यासाठी मला टेन्स पार्ट पाहिजे, बार बार म्हणतोय मी. कारण मला जर टेन्स पार्ट असेल तर मला समजून जाते की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये ऍम इज आर आहे. कोण आहे? ऍम इज आर आहे. ऍम ऑब्लिक इज ऑब्लिक आर आणि त्याच्यानंतर होपचं थर्ड फॉर्म आहे. की नाही? हे पॅसिव्ह वॉइस आहे. मग इथं तेच प्रकार दिसालाय. आय एम इज आर दिसाले, आय एम दिसाले आणि थर्ड फॉर्म दिसाले. नाही मग पॉझिटिव्ह वाक्य असो की निगेटिव्ह असो. मग हे कळते मला सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आणि मला इकडे सिम्पल प्रेझेंट टेन्सच नाही तर मला सगळे वाक्य मला तोंडपाठच आहेत. राईट. मग इथं निगेटिव्ह असल्या कारणाने मला सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह काय येईल हो? डू नॉट किंवा डज नॉट. मग मला फक्त तेवढंच बघायचं काम आहे. इथे डिड नॉट दिलंय, इथं काय दिलंय? विल नॉट दिलंय, इथं आर नॉट दिलंय, इथं डू नॉट हे उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय का? मला बाकी काही करण्याची गरज नाही. मला कोणतंच काही करण्याची गरज नाही. मी फक्त तुम्हाला समजून सांगायलो काय हे तुम्ही लक्षात ठेवा की मला काय बोलायचंय. मग तुम्हाला एक बार टेन्स आला, टेन्स बस टेन्स. तुम्ही काही करा बस टेन्स करा. है की नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मी काय बोलू, कसं बोलू, मी असं कोणतं काय घेतल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल, मी हे फक्त प्रयत्न करायलो. है की नाही? म्हणजे जसं की आता मी कधी कधी बोलते वेळेस बघा बरं की मी हे बोलू की ते बोलू मला वाटत असेल. असं का? कारण माझं एक तळमळ हे करण्याची पद्धत आहे की बाबा मी ह्यांना कसं सांगू, काय नेमकं हे डोसक्यात घालून सांगू, काय पाणी तोंडावर मारून सांगू, की नेमकं काय करू, मी काय करू, नेमकं डोसकं असं बुडू बुडू असं हे करू करू सांगू, नेमकं कसं सांगू जेणेकरून बाबा तू टेन्स कर, बाकी ठीक नाही. म्हणजे कसं सांगू? कारण टेन्स आला की काय मला लगेच लक्षात येते हे पॅसिव्ह वॉइस आहे. मग टेन्स केला की पॅसिव्ह वॉइस आपल्याकडे उडूनच जातं, हे डायरेक्टच उडून जातो. नाही की नाही? मग मला हे लक्षात येते की हे पॅसिव्ह दिसालंय आणि हे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स मला इथं नॉट लागले म्हणजे निगेटिव्ह. मग सिम्पल प्रेझेंट निगेटिव्ह डू नॉट किंवा डज नॉट. आणि एकच वाक्य बघलो, हे डिड नॉट हे सिम्पल पास्ट, हे सिम्पल फ्युचर आहे की नाही, आणि हे प्रेझेंट कंटिन्युअस आणि हे सिम्पल प्रेझेंट म्हणजे हे उत्तर आहे. याले लक्षात? समजालंय? कळालंय? बाकी काही करण्याची तुम्हाला गरजच पडत नाही या ठिकाणी. राईट. चला नेक्स्ट. कुठे गेलं? चला आता बघा हे वाक्य. सी सेड दॅट सी विल हेल्प मी वेन एव्हर आय वॉज इन डिफिकल्टी. आता ह्या वाक्य तुम्ही बघा बरं, करून बघा उत्तर काय ते सांगा मला. इकडे बघा, इथं कित्येक असे क्वेश्चन्स आहेत, कित्येक असे क्वेश्चन्स आहेत. काय म्हणून? की हे बघा सी सेड आहे की नाही. आता हे आहे पास्ट. पास्ट असेल तर पुढच्या प्रत्येक गोष्टी पास्टच असायला पाहिजेत. म्हणजे ह्याचा अर्थ इथं पण पास्टच असायला पाहिजे, बघा इथं पण पास्टच असायला पाहिजे. लक्षात आलंय? पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की इथं पास्ट आहे, ठीक आहे. पण इथं पास्ट आहे का हो? नाही, इथं विल दिलंय म्हणजे कुठेतरी चुकीची पद्धत आहे हे. है की नाही? कुठेतरी चुकीची पद्धत आहे. कारण इथं विल कसं शक्य आहे हो? इथं काय पाहिजे होतं? पास्ट पाहिजे होतं. मग विलची पास्ट काय होतो? वुड होतो. लक्षात आलंय? हा इथं पास्ट आहे का? हो, वॉज पास्ट आहे ना, करेक्ट आहे ना बाबा. हा लक्षात आलंय का? कधी कधी इथं सी आसकडे येते, ठीक आहे ना, आणि पुढे जे काही असेल ते देतात. मग आपल्याला बघायचंय का हे पास्ट आहे, मग पुढे पण काय पाहिजे? पास्ट पाहिजे. पास्ट पास्ट कन्सेप्ट. राईट. याला लक्षात. चला पुढं बघा. आता इथं हे काय सांगते? हा तर इथं डायरेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस बघायचं. आता मी बघा काय करतो ते बघा. हा ऍक्टिव्ह व्हॉइस इथं काय झालंय? हॅड बीन इन्व्हायटेड. हॅड बीन इन्व्हायटेड म्हणजे हे पिन कट करून टाकायचं. हॅड इन्व्हायटेड कुठं आहे? हे इथं आहे का? नाही. इथं आहे का? आहे. इथं आहे का? इथं आहे का? इन्व्हायटेड आहे फक्त. इथं आहे का? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ मला समजलंय का तुम्हाला मी काय बोललो ते? तर हॅड इन्व्हायटेड कुठं आहे? फक्त इथं आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर आहे. याला लक्षात मी काय बोलवलं ते? हे कसं कसं शक्य आहे? अरे बाबा कसं शक्य आहे? आता मी जर बोललो आय हॅड रिटर्न अ लेटर, आय हॅड रिटर्न लेटर, मला हे डोसक्यामध्ये निवळ रिटर्न हे लेटरच नाही हो. तुम्ही काय सिंग सॅंग संग घ्या, नाही की नाही, सिंग सॅंग संग. मी म्हणलो आय सिंग, आय एम सिंगिंग, आय हॅव बीन सिंगिंग, आय हॅव संग, आय सॅंग, आय वॉज सिंगिंग, आय हॅड बीन सिंगिंग, आय हॅड संग, आय विल सिंग, आय विल बी सिंगिंग, आय विल बी सिंगिंग, आय विल हॅव सिंग. नाही की नाही? असे मी 4 8 12 वाक्य जर असे तोंडपाठ म्हणलो तुम्हाला लगेच कळते आय हॅड संग. आय हॅड संग म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. त्याच्यामध्ये काय येते? फक्त बिनच येते. मला हे एवढंच डोसक्यात, कारण मला पाठ झालेलं असते की आय हॅड संग म्हणायचं, नाही की नाही, आय हॅड संग सॉन्ग मला हे पाठ झालेलं असते. मग हे 8 नंबर म्हणजे ह्याचा अर्थ पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट म्हणजे डोसक्यात ऑलरेडी गोष्टी आहेत.
मग मी एवढंच लक्षात ठेवणार काय, तर बिन टाकायचं तर ते पास्ट परफेक्टचं पॅसिव्ह होते, आणि बिन काढलं म्हणजे ह्याचा अर्थ ते पास्ट परफेक्ट राहते. टेन्स करायला म्हणजे नेमकं काय करायला, हो ते ऍक्टिव्ह व्हायचं शिकायला तुम्ही. टेन्स करायला म्हणजे असं काही दुसरं काही नाही, ते ऍक्टिव्ह व्हायचं शिकायला तुम्ही. टेन्सचे जेवढे काही एक्झाम्पल आहेत ते ऍक्टिव्ह व्हायचे. लक्षात यालंय, म्हणजे ऍक्टिव्ह व्हाईस वेगळं आणि पॅसिव्ह व्हाईस वेगळं असं काही नाही. आता हे बघा बरं, हे टेन्सचं वाक्य आहे कोणतं, हे टेन्स, द मिनिस्टर हॅड इन्व्हायटेड, टेन्स आहे, हॅड इन्व्हायटेड. द मिनिस्टर इन्व्हाइट्स, द मिनिस्टर इज इन्व्हाइटिंग, द मिनिस्टर हॅज बीन इन्व्हाइटिंग, द मिनिस्टर हॅज invited, the minister invited, the minister was inviting, the minister had been inviting, the minister had invited, the minister will invite, the minister will be inviting, the minister will have been inviting, the minister will have invited. म्हणजे मी ते 12ला 12 वाक्य, मी हे एकच फक्त द मिनिस्टर हॅड इन्व्हायटेड हे पास्ट परफेक्ट आहे, तर त्याचे 12ला 12 वाक्य मी म्हणून टाकलो. कशामुळं, कसं काय, कसं शक्य झालं, कारण मला कोणताही वर्ब घेतलं की मला 12 मध्ये म्हणता येते. मग आता हे तर एकच आलंय फक्त, है की नाही, हे एकच आल्या कारणाने मी तर सहज ओळखू शकतो. हॅड इन्व्हायटेड, त्यात बिन घातलं म्हणजे पॅसिव्ह, आणि ते बिन काढून दिलं म्हणजे हे पॅसिव्ह, आणि ते बिन काढलं म्हणजे ह्याचा अर्थ ते काय झालं, ऍक्टिव्ह. म्हणजे हे उत्तर आहे, बाकीचा काही प्रश्नच नाही. हॅड बीन इन्व्हायटिंग हे ऍक्टिव्ह व्हायचं आहे, है की नाही, इथं इन्व्हायटेड ऍक्टिव्ह व्हायचं आहे, वॉज इन्व्हायटिंग हे बी ऍक्टिव्ह व्हायचं आहे, हे सिंपल पास्ट आहे, हे पास्ट कंटिन्युअस आहे, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, आणि हे सगळ्या सगळे ऍक्टिव्ह व्हायचं आहे. यार तुम्हाला लक्ष यायला पाहिजे मी काय बोलायला होते, राईट, लक्षात यायला पाहिजे. चला नेक्स्ट बघा बरं. आता द न्यू रेल्वे लाईन विल ग्रेटली इम्प्रूव्ह. आता ह्या ठिकाणी बघा, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन, आता इन, अरे यार हे कुठतरी आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. काय लक्षात यायला पाहिजे की बाबा हे कोण आहे, हे प्रीपोजिशनल फ्रेज आहे. काय आहे, हे प्रीपोजिशनल फ्रेज आहे, आणि प्रीपोजिशनल फ्रेज काय सांगते की माझ्या अगोदर जे काही नाव नाही त्याच्या पूर्व काय लागते, द आर्टिकल लागते. म्हणजे ह्याचा अर्थ इन ईस्टर्न पार्ट, इन वेस्टर्न पार्ट असं असायला पाहिजे, कारण का पुढे प्रिपोशनल फ्रेज आहे, प्रिपोशनल फ्रेज असेल तर 100% त्याच्या जे काही नाव नाही त्याच्या पुढे आर्टिकल लागते, त्याच्या पुढे काय लागते, आर्टिकल लागते. इट्स व्हेरी इझी, इट्स अ केक वॉक. चला नेक्स्ट बघा काय सांगते नेक्स्ट. म्हणजे ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ह्या युट्यूबच्या माध्यमातून, की बाबा कित्येक असे विद्यार्थी आहेत की त्यांनी फक्त पुस्तकाचे रूल्स अँड रेग्युलेशन वाचूनच, आता हे काय मी ह्या ठिकाणी शिकवत नाहीये, बरोबर, मी तुम्हाला दाखवतो की बाबा नेमकं हे असंही असू शकतं, याला लक्षात, हे असंही असू शकतं जे की आपण फक्त त्या सूत्रामध्येच गुरफटून गेलेलं आहे. सूत्रामुळे काय होतं की बाबा पहिलं सूत्र, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं सूत्र झाले की 6वं सूत्र शिकवायला सुरू केलं की ते मागचे काही होऊन जातात, म्हणजे लक्षातच राहत नाहीत. आणि किती पाठ करणं काय एवढं शक्य आहे का हो, नाही शक्य. मग आपल्याला बरं एवढं पाठ केलं तर काय सूत्र तिथे येणार का एक्झाम मध्ये, नाही येत, मग सूत्र करायचेच कशाला, कुठंतरी महत्वाची गोष्ट आहे, राईट. चला मी शेवटीला सांगेलच तुम्हाला. आता इथं काय म्हणलंय, ठेव का इथं बघा, वॉज बिंग हेल्प. आता हे बघलं मी ह्याच्यावर लक्ष केंद्रित करतो, तुम्ही लक्ष घ्या. वॉज बिंग हेल्प म्हणजे ह्याचा अर्थ हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचे 2 वाक्य असतात, एक तर काय असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि एक तर पॅसिव्ह व्हॉइस. आपण जे काही टेन्स शिकतो ते सगळ्याला सगळे ऍक्टिव्ह व्हॉइस. तर इथं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वॉज बिंग हेल्प ह्याचा अर्थ इथं एक तर वॉज आणि वेअर, हे काय पास्ट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणलो का, म्हणलं असेल सॉरी, पास्ट कंटिन्युअस, कारण हे आम्ही जर आलं तर हे काय येते प्रेझेंट कंटिन्युअस. आता वॉज आणि आता ह्याच्यानंतर जर मी वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस आय जर दिलो काय होणार, पास्ट कंटिन्युअस होणार, काय होणार, कंटिन्युअस होणार. आणि हे बिंग काढलो म्हणजे बिंग म्हणजे ह्याचा अर्थ काय हो, आयएनजी. लक्षात आलंय, बिंग म्हणजे डोसक्यात लक्षात यायला पाहिजेच. बिंग कुठे येते, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, या दोनच वाक्यात येते बिंग, है की नाही. मग आयमी जर असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस, आणि वॉज वेअर असेल तर पास्ट कंटिन्युअस, है की नाही. मग बिंग आलंय, मग बघायचं तर वॉज वेअर येते काय, वॉज वेअर येते काय, वॉज वेअर येते काय, है की नाही. वॉज वेअर आयएनजी, 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 कुठं आहे आयएनजी, इथं आहे का आयएनजी, नाही, इथं आहे का आयएनजी, नाही, इथं आहे आयएनजी, नाही, इथं आहे का आयएनजी, सॉरी सॉरी, इथं आहे का आयएनजी, हा इथं आला आयएनजी, इथं आहे का हो, आहे का आयएनजी, नाही, म्हणजे इथं आयएनजी आहे, म्हणजे ह्याचा अर्थ हे आहे.
याला लक्षात. फक्त मी बिंग बघलो, बिंग, आणि बिंग बघल्याच्या नंतर माझ्या डोसक्यामध्ये क्लिक झालं, माझ्या डोसक्यामध्ये लक्षात आलं. काय लक्षात आलं? प्रेझेंट कंटिन्युअस असायला पाहिजे, नसतं पास्ट कंटिन्युअस असायला पाहिजे, है की नाही? पण वॉज वेअर दिलं म्हणजे पास्ट कंटिन्युअस, म्हणजे आय एन है की नाही? जसं की इथं काय दिलंय? हेल्प. मग हेल्प म्हणजे हेल्पिंग आला पाहिजे, हेल्पिंग. जसं की इथं कोणी बी असो, वुमन, है की नाही? किंवा सम यंगस्टर्स हेल्प, सम यंगस्टर्स आर हेल्पिंग, सम यंगस्टर्स have been helping, some youngsters have helped, some youngsters helped, some youngsters were helping, some youngsters were helping. इथं तेच दिलंय, some youngsters were helping, some youngsters had been helping, some youngsters had helped, some youngsters will help, will be helping, will have been helping, will have helped. त्याच्या पुढे some youngsters लावून टाका. म्हणजे हे आपल्याला लक्षात केलं पाहिजे. कळले? हे एकदम सोपं आहे. नेक्स्ट काय म्हणते? फाइंड द एरर. आता बाबा एरर कुठं आहे ह्याच्यामध्ये? आता हे एकदम साधं सोपं, एकदम साधं. काय दिलं एकदम साधं? बाबा ही आहे इथं सब्जेक्ट, आणि ही सब्जेक्ट आल्यावर डोंट कसं घेता हो? आता मी आपल्या ह्याच्यामध्ये बॅच मध्ये सांगतो मी काय म्हणून. एकटा आहे का हो? आपल्या बॅचला तर एकदम समजून जाईल हे मी काय बोलवलं ते. हे एकटा आहे का? नाही. मग नाही म्हणजे यस कसं लाग? हे एकटा आहे का? हा एकटा आहे, है ना? मग यस लागायला डज असते. डज म्हणजे यस मध्ये यस आहे का? डज मध्ये डू मध्ये यस आहे? डू मध्ये यस आहे की डज मध्ये यस आहे? मला एक सांगा बरं. कशामध्ये यस आहे? त्या डज मध्ये यस आहे. म्हणजे इथं ही एकटा असल्या याला पाहिजे. हे शिकवते वेळेस सांगतो मी. हा, तुमच्या माहितीच तर मी काय सांगू. हा सोपा आहे एकदम. सिंगुलर आहे, सिंगुलर म्हणून डझंट होते, बस हेच उत्तर आहे. पण हे एवढं हे नाही, असं नक्कीच कळून जातं यार. हे एवढं म्हणजे शक्यच नाही, एवढे सोपे आहे ना. हे क्वेश्चन सगळे आलेले क्वेश्चन आहेत. असं मी नाही की बाबा हे माझ्या मनाने कुठेतरी तयार केलं, असं काही नाही. हे सगळे आलेले क्वेश्चन आहेत, तेच तुम्हाला मी कॉपी करून ह्या ठिकाणी मी देत आहे. ठीक आहे, बघा आता ते सगळे जेवढे काही घ्यालो ते सगळे आलेले क्वेश्चन आहेत. हे बघा आता इथं काय म्हणलंय? ऍक्टिव्ह. आता इथं शुड बी रिस्पेक्टेड. अरे बाबा, शॉल असेल, शूड असेल, कॅन असेल, कुड असेल, मी असेल, माईट असेल, है की नाही, मस्ट असेल, हे काही बी असो, त्याच्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येतो. त्याच्यानंतर काय येतं? वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. म्हणजेच ह्याचा अर्थ मी शूड म्हणण्याच्या वारचं मी मॉडेल म्हणतो, है की नाही? काय म्हणतो? मॉडेल. आणि हे मॉडेल म्हणल्याच्या नंतर वर्बचं काय येतंय? फर्स्ट फॉर्म येते. म्हणजे शॉल असेल, शूड असेल, कॅन असेल, कुड असेल, मी असेल, माईट असेल, त्याच्यानंतर काय येते? वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. जसं की शूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. म्हणजे कोणतंही मॉडेल असेल, कोणतंही मॉडेल असेल, त्याला काय येते पॅशिव्ह मध्ये? बी. पॅशिव्ह मध्ये काय येते? बी. म्हणजे आलं का पॅशिव्ह मध्ये बी? हो आलं की. हा, आणि पॅशिव्ह म्हणजे काय? थर्ड फॉर्म. शिव म्हणजे काय? थर्ड फॉर्म. पॅशिव्ह म्हणजे काय? थर्ड फॉर्म. विदाउट अ थर्ड फॉर्म वी कॅनॉट मेक एनी सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह वॉइस. राईट. मग याचा अर्थ की बी म्हणजे काय? पॅशिव्ह. आणि बीच्या नंतर आता मी जर दिलं लेट मी बी, लेट हिम बी, लेट हिम बी डॅश, लेट हिम बी डॅश. बीच्या नंतर काही असो थर्ड फॉर्मच यायला पाहिजे. लेट हिम बी कम्प्लिटेड, लेट हिम बी डन, लेट हिम बी स्पोकन, है की नाही? म्हणजे ह्याचा अर्थ बीच्या नंतर काही असो, जसं की यू शुड बी, यू शुड बी, किंवा यू कुड बी, यू मस्ट बी, काय? थर्ड फॉर्म. यू मस्ट बी काय? थर्ड फॉर्म. म्हणजे बीच्या नंतर हे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की बीच्या नंतर कोण येते? थर्ड फॉर्म येते. याला लक्षात. म्हणजे ह्याचा अर्थ इथं बी आलाय, थर्ड फॉर्म आलाय, पॅसिव्ह वॉइस आहे, आणि ऍक्टिव्ह मध्ये काय असते? मॉडेल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म असते. म्हणजे शूड आणि रिस्पेक्ट यायला पाहिजे. शूड रिस्पेक्ट आहे का? हो आहे. म्हणजे 100% हे उत्तर आपलं आहे. इथं शुड बी आलंय, इथं काय आलंय? हे आर टू आलंय, इथं शॉल बी आलंय, हे असं काहीच नाही. म्हणजे शूड आणि फर्स्ट फॉर्म हे उत्तर आपलं आहे. याला लक्षात. चला पुढे. आता इथं बघा, द सेंटेन्स द क्रिमिनल वॉज सेंटेन्स टू डेथ अँड वॉज हंग. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? हे लक्षात यायला पाहिजे. हंग आपला एक गोष्ट आहे, एक वर्ब आहे हँग. हँग काय आहे बघा? हँग, हंग आणि हंग. अजून एक वर्ब आहे हँग. त्याचं सेकंड फॉर्म होतो हँगड, आणि थर्ड फॉर्म होतो हँगड. याला लक्षात. हे कधी वापरतात? आपल्याला काहीतरी कपडे वगैरे लटकायचे असतील तर, राईट. आणि हे कधी वापरतात? तुम्हाला फाशी द्यायचं असेल तर. तुम्हाला म्हणजे, हो तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही बाबा तुम्हाला नाही तर ते, चला ठीक आहे. हे फाशी द्यायचं असेल
तर हे फाशी देणे हे हँगड असते. आणि हे लटकवायचं असेल की नाही, काही कपडे वगैरे हे ते काही लटकवायचं असेल, हं, ते हंग हंग असते. तर ह्या ठिकाणी कोणती गोष्ट आहे, हे बघ, फाशी देण्याची गोष्ट आहे की फॉर हिज क्राईम. फाशी देण्याची गोष्ट आहे, फाशी देण्याची गोष्ट आहे म्हणजे इथं हँग नाही आला पाहिजे. तू काय केलं, इथं हंग केलंय म्हणजे कुठेतरी हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आलंय, कळालंय, समजलंय. चला पुढं. आता इथं बघा, एकदम महत्वाचं, हु टुक. आता बाबा, टुक टुक टुक, पास्ट, सिंपल पास्ट म्हणजे वॉज टेकन किंवा वेअर टेकन यायला पाहिजे. वॉज टेकन किंवा वेअर टेकन. वॉज टेकन, हे बघा इथं वॉज टेकन आहे की नाही. वॉज टेकन म्हणजे मी काय म्हणालो, उच्च काय असायला पाहिजे, वॉज टेकन किंवा वेअर टेकन. तर इथं इज टेकन आहे, हे चुकलं. इथं कोणतं आहे, बी टेकन आहे, विल बी टेकन, चुकलं. इथं कोण आहे, हॅज बीन टेकन, चुकलं. अरे बाबा, हेच उत्तर आहे की हो. लक्षात आलंय म्हणजे फक्त मी टूक बघलो, टूक, टेक टूक टेकन म्हणजे मी लगेच म्हणतो आय टेक, आय हॅव बीन टेकिंग, आय हॅव टेकन, आय टूक, आय वॉज टेकिंग, आय हॅव बीन टेकिंग, आय हॅव टेकन, आय विल टेक, आय विल बी टेकिंग, आय विल हॅव बीन टेकिंग, आय विल हॅव टेकन. मग मला टूक म्हणल्या लगेच तिकडे पॅसिव्ह मध्ये गेलो की लगेच वॉज टेकन किंवा वेअर टेकन, वॉज टेकन किंवा वेअर टेकन आहे की नाही. मग इथं वॉज टेकन आलंय, हे बरोबर आहे. लक्षात आलंय. चला पुढं. इथं इथं ऍट लास्ट शी वॉज मॅरिड. हा, आता हे तुला महत्वाचं आहे बघा. कित्येक वेळेस म्हणल्या जाते बरं, हा मी नाही म्हणणार. आता मॅरिड कसं असते माहिती आहे का, सगळ्यात मुद्दा काय आहे की बाबा मॅरिड हे जर ऍक्टिव्ह व्हायचं असेल, सर ऍक्टिव्ह व्हायचं म्हणजे काय, त्याच्यासाठीच टेन्स यायला पाहिजे म्हणतो यार, त्याच्यासाठीच टेन्स यायला पाहिजे म्हणतो. कारण टेन्स टेन्स जेवढे वाक्य तुम्ही कराल ते ठेवायचे. जसं की आय मॅरी, सी मॅरीज, है की नाही. आय मॅरी, आय एम मॅरिंग, आय हॅव बीन मॅरिंग, आय हॅव मॅरिड, आय मॅरिड, आय वॉज मॅरिड, आय हॅड बीन मॅरिंग, आय हॅड मॅरिड, आय विल मॅरी, आय विल बी मॅरिंग, आय विल हॅव बीन मॅरिंग, आय विल हॅव मॅरिड. हे ऍक्टिव्ह व्हायचं आहे ज्या. मग मी तेच बार 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 गोष्टी तशी आली. म्हणून मला असं म्हणायचं की तुम्ही आता एवढं बोलल्याच्या नंतर जरी कोणी करत नसेल म्हणलं त्याला मी काय बोलू शकतो. हा, टेन्स करा, टेन्स करा, टेन्स करा ना, असाच करा. आता हे, आता मी म्हणतो ऍक्टिव्ह व्हायस, ऍक्टिव्ह व्हायस म्हणजे काय, आपलं टेन्स आहे की नाही. आपलं टेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हायस आहे. मग टेन्स जेवढं काय आहे ते ऍक्टिव्ह व्हायस आहे. मग हे मॅरिड जर ऍक्टिव्ह व्हायस असेल तर त्याच्यामध्ये कोणतंच प्रिपोजिशन वापरल्या जात नाही. मग टू बी येत नाही ना, काय बी येत नाही. समजाले, काय समजाले. हा, पण हे जर पॅसिव्ह व्हायस असेल, मॅरिड हे काय असेल, पॅसिव्ह व्हायस असेल. मॅरिड हे कसं असेल, पॅसिव्ह व्हायस असेल. म्हणजे वॉज मॅरिड असेल, आय एम मॅरिड असेल, हॅज बीन मॅरिड असेल, हॅव बीन मॅरिड असेल, विल बी मॅरिड असेल, विल हॅव बीन मॅरिड असेल, हॅड बीन मॅरिड असेल, वॉज बिंग मॅरिड असेल, वेअर बिंग मॅरिड असेल, इज बिंग मॅरिड असेल, आय एम बिंग मॅरिड असेल किंवा आर बिंग मॅरिड असेल. असे पॅसिव्ह व्हायस, हे पॅसिव्ह व्हायस किंवा इज मॅरिड असेल, आर मॅरिड असेल, आय एम मॅरिड असेल किंवा वॉज मॅरिड असेल किंवा व्हेरी मॅरिड असेल. हे सगळ्याला सगळे डोसक्यात म्हणजे ऍक्टिव्ह व्हायस आहेत म्हणून हे पॅसिव्ह व्हायस फुट 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 फेकून मारवलं तुम्हाला. याला लक्षात. मग हे मला लगेच इथं लक्षात आलं, वॉज मॅरिड हे पॅसिव्ह आहे. आणि पॅसिव्ह असल्याच्या नंतर हे घ्यायला पाहिजे, हे पॅसिव्ह व्हायस आहे. पॅसिव्हच्या नंतर 100% मॅरिड आलं तर तोच प्रिपोजिशन येतंय, विथ बी प्रिपोजिशन येत नाही. आणि 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 बाय सुद्धा प्रिपोजिशन येत नाही. प्रिपोजिशन ते प्रिपोजिशन येते, टच प्रिपोजिशन. पॅसिव्ह म्हणलं की प्रिपोजिशन येते. आणि पॅसिव्ह नाही, ऍक्टिव्ह आहे म्हणलं कोणतंच प्रिपोजिशन येत नाही. जसं की सरळ सरळ म्हणा, काय म्हणा, राम, राम, काय म्हणा, राम, है की नाही, राम म्हणा, है की नाही. आता काय करणार त्याचा, हा, आता मी म्हणलो हॅज राम हॅज मॅरिड, है की नाही. राम हॅज मॅरिड टू सुनीता, राम हॅज मॅरिड टू सुनीता, राम हॅज मॅरिड टू सुनीता. हे लगेच लक्षात येते, प्रेझेंट परफेक्ट. काही करू शकता, राम मॅरेज करू शकता, राम हॅज मॅरिड करू शकता, राम इज मॅरिंग करू शकता, राम हॅज बीन मॅरिंग, राम वॉज मॅरिंग, ठीक आहे नाही. राम मॅरिड, राम हॅड बीन मॅरिंग, राम विल मॅरी, ठीक आहे नाही. राम हॅड मॅरिड, राम विल बी मॅरिंग, राम विल हॅव बीन मॅरिंग, राम विल हॅव मॅरिड. फक्त हे वाक्य म्हणू शकता. हे सगळ्याला सगळे 12 वाक्य आहेत हे. त्याच्यापैकी मी उभं एक तुम्हाला फेकून मारवलो. याला लक्षात. मग हे ऍक्टिव्ह व्हायस आहे म्हणजे टेन्सचे वाक्य आहेत. आणि हे टेन्सचे वाक्य दिसले म्हणजे ऍक्टिव्ह व्हायस दिसलं की कोणतंच प्रिपोजिशन येत नाही, म्हणजे तिथे टू लागतच नाही. भले टू आहे पण टू बी लागत नाही. विध तर सोडाच आणि ते बाय तर सोडा, ते तर येतच नाही. पण टू बी येत नाही हे सांगालो मी.
काही काही ठिकाणी हे बघ असं होऊ शकतंय की टू प्रिपरेशन घ्यावे का, त्याला टेन्सच पाठ नाही, त्याला कसं कळेल टू प्रिपरेशन घ्यावे की नाही घ्यावे. आता टू प्रिपरेशन घ्यावे म्हणलं मी ऍक्टिव्ह व्हायस दिलो तर लक्षात आलंय का. हा म्हणजे ह्याचा अर्थ ऍक्टिव्ह असेल म्हणजे तेच माहितच पाहिजे, ह्याला जमतच नाही, मग टू बी प्रिपरेशन येत नाही. आता इथं पॅसिव्ह व्हायस दिले, आता इथे विथ तर सोडाच हो, विथ तर ऍक्टिव्ह मध्ये येणार, पॅसिव्ह व्हायस मिळते तर विचारच सोडा, है की नाही. हा मग इथं पॅसिव्ह दिलंय, पॅसिव्ह दिल्यावर टू घेतो की काय हरकत नाही की, पण ऍक्टिव्ह दिल्यावर टू सुद्धा घेत नाही मी, हे सांगालो लक्षात. चला पुढं काय म्हणते. हा आता इथं बघा वेअर मेड, म्हणजे नाही काय आलंय वर मेड. अरे यार आता हे वेअर मेड आलंय म्हणजे वॉज आणि वॉज किंवा वेअर, वॉज किंवा वेअर आणि वर्बचा थर्ड फॉर्म, हे पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस हे कुठलं आहे, हे वॉज थर्ड फॉर्म वेअर थर्ड फॉर्म कुठे येते, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मध्ये व्हिटू दिसतंय, इथं व्हिटू दिसले काय दिसतंय की, इथं दिसले काय नाही, इथं दिसले काय नाही, इथं दिसले काय नाही, म्हणजे ह्याचा अर्थ आपलं उत्तर कोणतं आहे, उत्तर आपलं हे आहे. कुणी बघलं मी तर असं बघलं कीच ना मी, चला पुढं. हा आलं लक्षात, म्हणजे कुठेतरी लक्षात यायला पाहिजे. आता इथं काय म्हणलंय, नो सुनर. अरे बाबा बाबा बाबा, आता कसं सांगू हे नो सुनरच. हा नो सुनर इन्व्हर्जन केलेलं आहे, इन्व्हर्जन. आता म्हणजे इन्व्हर्जन काय असते, मी म्हणलो सी सेल्डम, सी सेल्डम मीट्स, सी सेल्डम मीट्स हिम. काय लिहिलो, सी सेल्डम मीट्स हिम. तुम्हाला एक गोष्ट सांगू किती सुंदरता आहे याच्यामध्ये. सेल्डम जर ह्या सब्जेक्टच्या पूर्वी जर येऊन बसलं, हे ऍडव्हर्ब आहे. हे काय आहे, ऍडव्हर्ब. लक्षात आले. आणि हे ऍडव्हर्ब जर मी ह्या सब्जेक्टच्या पूर्वी नेऊन जर असं ठेवलो सेल्डम, तर सी मीट्स ह्याचं यस न होते. काय होते, सी मीट्स ह्याचं यस नो. आता यस नो करण्यासाठी तुम्हाला मग टेन्स पाठच पाहिजे. आता सी मीट्स म्हणलं की तुम्हाला म्हणते म्हणजे डच सी मीट. आता हे निवड डच सी मीटच नाही, तुम्हाला 12 असे यस नो आले पाहिजे. डच सी मीट, इज सी मीटिंग, हॅज बीन मीटिंग, हॅज सी मीट, डिड सी मीट, वॉज सी मीटिंग, हॅड सी बीन मीटिंग, हॅड सी मीट, विल सी मीट, विल सी बी मीटिंग, विल सी हॅव बीन मीटिंग, विल सी हॅव मेट. म्हणजे लक्षात आलंय का. मग तुम्हाला असं आलं की मग तुम्हाला एस बी येते, डब्ल्यू एस बी येते, डायरेक्ट असं येते. तुम्हाला आ ओ त्याचं सूत्र काय, त्याचं सूत्र असं काय बघायची गरज पडणार नाही तुम्हाला. कळाले, फक्त मी उगा हे दाखवलो, झलक दिखला जा, हे फक्त दाखवलं. मग ह्याचं काय ते सी मीट्स म्हणलं की डस सी मीट, डस सी मीट. आता इथं डस घेतल्यावर इथं यस लावायची गरज आहे का, नाही. आता कोणी कोणी लगेच काय म्हणते, सर डस सी मीट, यस नो क्वेश्चन, यस नो क्वेश्चन, क्वेश्चन मार्क देतो. हे क्वेश्चन होत नाही रे बाबा, क्वेश्चन नाही होत. लक्षात आलंय, हे क्वेश्चन होत नाही. समजाले, म्हणजे ह्याचा अर्थ इथं काय, नो सुनर सब्जेक्टच्या इकडे आले, सब्जेक्टच्या इकडे आले म्हणल्यावर हे वी एंटर्ड, वी एंटर्ड, वी एंटर्ड, म्हणजे ह्याचा अर्थ इथं सी मेट. मी जर असं लिहिलो सी मेट, तर हे सिंपल पास्ट टेन्स आहे. ह्याच्यामध्ये काय निघते, डीड निघते, म्हणजे ह्याचा अर्थ डीड सी मीट म्हणायला पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ इथं डीड वी एंटर असायला पाहिजे होतं. डीड वी एंटर, डीड वी एंटर, म्हणजे ह्याचा अर्थ इथं चुकलेला आहे कुठंतरी. हे उत्तर तुमचं बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं नो सुनर डीड वी एंटर असं असायला पाहिजे होतं. कळालं, चला पुढे. आता इकडे बघा, वर्क हॅड बीन. आता हे झालं की हॅड बीन, बीन काढून टाका. हॅड लर्न कुठं आहे बघा, इथं आहे का, नाही. इथं आहे का, हो आहे. उत्तर हेच आहे, ही बघायची गरजच नाही. कारण मला माहित आहे हॅड लर्न ते काय आहे, टीवायस आहे, म्हणजे टेन्स आहे, म्हणजे टेन्स आहे, म्हणजे टेन्स आहे. हॅड लर्न म्हणजे ह्याचा अर्थ इथं आय घेतलाय, म्हणजे मी आता म्हणू शकतो आय लर्न, आय एम लर्निंग, आय हॅव बीन लर्निंग, आय हॅव लर्न, आय लर्न, आय वॉज लर्निंग, आय हॅड बीन लर्निंग, आय हॅड लर्न, विल लर्न, आय विल बी लर्निंग, आय विल हॅव बीन लर्निंग, आय विल हॅव लर्न, आय हॅड लर्न आले की नाही. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या काही इथं आले, आय हॅड लर्न, ह्याच्यामध्ये फक्त बिनच घातलं, हे कशी बोलते, बिन काढलं की हे ऍक्टिव्ह राहते. कळालं, चला पुढं. आता इथं मेनी ऑफ अस डू नॉट नो. आता डू नॉट नो, नो नोच्या समोर कधी बी आय डोंट नो हाऊ टू टीच इंग्लिश, आय डोंट नो हाऊ टू टीच इंग्लिश, है की नाही. यू नो हाऊ टू सिंग अ सॉन्ग, यू नो हाऊ टू सिंग अ सॉन्ग, म्हणजे याचा अर्थ टू स्विम नाही, तर इथं हाऊ टू स्विम येईल, हाऊ टू स्विम येईल, हाऊ टू स्विम येईल, इथं तुमचं उत्तर आहे. याला लक्षात नाही की नाही. नोच्या समोर काय येते, अशा पद्धतीचं वाक्य येते. चला पुढं.
चला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला नक्कीच काय करायचं पाहिजे, एकदम स्वस्तामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बॅच भेटणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर अवश्य ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतरची प्रोसिजर काय करायचं, कोणत्या ऍपवर जायचं, काय नाही ते सगळं काही तुम्हाला सांगितलं जाईल. राईट. चला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि हा, दुसरी गोष्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं मला म्हणायची गरज नाही हो. काय म्हणायची गरज नाही. हे उगं मागितल्यानं होत नाही. तुम्हाला आवडलं तर तुम्ही स्वतःच करशाल. कळालं? आवडलं तर स्वतःच करशाल. म्हणून मी ते मी स्वतः स्वतः आलेलो, हॅलो, हे ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, हे दाबा काहीतरी, काहीच नाही मित्रांनो. तुम्हाला आवडलं ठीक आहे, नाही आवडलं नाही ठीक आहे. चला, फक्त महत्वाचं काय, तुम्ही करा. तुम्ही करा आणि मजामस्ती करा, कुठेही करा, पण काय करा, तेच पहिले करा यार. चला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. गॉड ब्लेस यू. थँक्यू.